प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी देशवासियों के आंखों में धूल झोंकने का काम वहां पर कर रहे हैं। इस बार की उनकी जो विदेश दौरा था, ये बताया गया कि वो नॉर्वे जाएंगे, हॉलैंड जाएंगे, लेकिन ये अंग्रेजी में जिसको कहते हैं कि स्मोक स्क्रीन, ये दो देशों का दौरा एक स्मोक स्क्रीन था। असली डेस्टिनेशन जो है वो असली डेस्टिनेशन इटली था और वो इटली गए भी। आज जो गैस की समस्या है, डीजल पेट्रोल की समस्या है, किसानों के लिए सल्फर और खाद की जो समस्या है, ये समस्या नरेंद्र मोदी के नीतियों की वजह है, ऐसा मैं आरोप कर रहा हूं। इटली में जो गए थे उसकी वजह यह है कि इटली में दो संगठन है। उन दो संगठनों का नाम है बॉयकॉट मूवमेंट है और दूसरा है नो हार्बर ऑफ बीडीएस। ये दो इटली की संगठन हैं कि जो इज़राइल और पैलेस्टीन के अंदर जो झगड़ा चल रहा है, इटली से कोई सामान वहां पर ना जाए, इसका देखरेख का काम करते हैं। वहां पर करीब करीब जेएनपीटी से निकली हुई और एक चेन्नई पोर्ट से निकली हुई ऐसी 4 जहाजें हैं कि जिनको इटली में रोका है। इनके पास करीब करीब 800 टन मिलिट्री ग्रेडेड स्टील इनमें है और ये स्टील जो है वो इज़राइल को जा रहा है। उनका कहना है कि ये इज़राइल को गया तो कम से कम 17,000 इसके शेल्स बनाए जाएंगे और पैलेस्टीन पर जो है इसका इस्तेमाल किया जाएगा और एक जेनोसाइड की वजह से है। उन्होंने इटली की सरकार को जो है प्रेशर किया, क्योंकि ये पोर्ट में जितने भी कामगार है उनकी ये यूनियन है और उन्होंने कम से कम इसको रोक दिया है। ये बात दुनिया में ना फैले कि भारत जो है वो इज़राइल को मिलिट्री ग्रेडेड स्टील, औरंगाबाद की एक फैक्ट्री है कि जिसका नाम मित्तल स्टील मित्तल स्टील्स करके है, वो कंपनी ने जो है इज़राइल को माध्यम से भेजा, ऐसी एक परिस्थिति है। दूसरा जो है, ये बात अगर बाहर आ जाती है तो एक तरफ से रशिया और चाइना जो ईरान के साथ में है और कच्चा तेल वहां से आ रहा है, दूसरी तरफ ईरान को ये जैसे ये पता चला भारत जो है वो इज़राइल को मिलिट्री ग्रेडेड स्टील प्रोवाइड कर रहा है, तो उन्होंने भी तेल और गैस भेजना दोनों ने कम कर दिया, ऐसी एक परिस्थिति है। इसलिए आज की जो गैस की समस्या है, तेल की जो समस्या है, ये मोदी जी के स्टीम फाइल में नाम आने की वजह से आज हर कोई देश उन पर दबाव डाल रहा है, ऐसी एक परिस्थिति है। दूसरी एक वजह है इसमें कि इटली की एक फैक्ट्री है मेथी करके,
जो केमिकल बनाती है, उस केमिकल का नाम है PFAS, और ये केमिकल सब्सटेंस फॉर एवर केमिकल किया जाता है, क्योंकि इसको डिस्ट्रॉय ही नहीं किया जाता है। इटली की गवर्नमेंट ने इनको बैन कर दिया, क्योंकि इनके जो वर्कर है, इनके वर्कर के अंदर कम से कम 91,000 मिलीग्राम्स ये सब्सटेंस पाया गया है। हालांकि ये सब्सटेंस सिर्फ 0.8 नैनो मिलीग्राम होना चाहिए, ऐसी एक परिस्थिति है। इस कंपनी को दोबारा जो खरीदा है वो इंडिया की एक कंपनी है कि जिसका नाम विवा लाइफ साइंटिस्ट लिमिटेड करके है। और ये मैंने जैसे कहा कि जो स्टील सप्लाई कर मिलिट्री ग्रेडेड स्टील सप्लाई कर रहा है इजराइल को, लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्री इसकी सब्सिडियरी है। भारत को दोनों तरफ से कि नॉन सप्लाई करने की वजह से अमेरिका और उनके जो ग्रुप है वो अब अड़चन कर रहे हैं, और दूसरी तरफ चाइना और रशिया, हम जिसको सपोर्ट करके उसके विरोध में आप स्टील सप्लाई कर रहे हो, इसकी वजह से वहाँ से भी गैस और तेल आना कम हो गया, ऐसी एक परिस्थिति है। ये कोई वॉर की वजह से भारत के अंदर परिस्थिति खराब हुई है ऐसा मैंने मानता हूँ, लेकिन नरेंद्र मोदी ये की जो नीति है और उनकी जो छवि बनी हुई है, मैं दोबारा बीजेपी वालों से पूछना चाहता हूँ कि क्या आप ये कबूल करेंगे कि प्राइम मिनिस्टर कहीं ना कहीं तो भी अड़चन में आ चुके हैं और उन पर दबाव डालकर जो भारत करना नहीं चाहता है, क्योंकि हम लोग की फॉरेन पॉलिसी है कि पैलेस्टाइन और इजराइल के साथ संबंध हो, लेकिन दोनों आपस में साथ साथ रहे, ये हम लोग की फॉरेन नीति रही है। आज उससे हम लोग अलग हटकर इजराइल को पूरी तरह से मदद कर रहे हैं, और उसका नतीजा जो है भारत भोग रहा है, ऐसी एक परिस्थिति है। दूसरी बात यह है कि ये जो कंपनी है, इस कंपनी के जितने भी मालिक हैं इटली में, ये सब जेल में हैं, क्योंकि दिस इज पॉइजनस गैस है। ये फैक्ट्री की जो मशीनरी है वो दोबारा लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड ने बेची है, कि जो औरंगाबाद जालना में है, और उनकी फैक्ट्री जो है वो रत्नागिरी में आ रही है, ऐसी एक परिस्थिति है। और अपने यहाँ ये पीएससी के लिए कोई कानून नहीं है, कोई रूल्स बनाए गए नहीं है, और इसलिए उस केस के पेपर्स, मैथी केस के पेपर्स किसी भी इंडियन के हाथ में ना लगे, इसके लिए उसकी पैरवी करने के लिए प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इटली गए थे। और इसलिए मैंने कहा कि उनका सीधा सीधा मकसद था कि ये जो चोरी छुपे इजराइल को मिलिट्री ग्रेडेड स्टील भेज रहे थे उसको छुपाने का, और दूसरा ये जो लक्ष्मी ने फैक्ट्री खरीदी और रत्नागिरी डिस्ट्रिक्ट में डालने जा रही है, उसके पेपर्स किसी भारतीय को ना मिले, इसकी वजह से है। ये जो दोगली राजनीति चली है, उस दोगली राजनीति का दुनिया में जगह जगह पर विरोध हो रहा है। इंडियन मीडिया इस बात को उजागर नहीं कर रहा है, लेकिन इंटरनेशनल मीडिया में ये पूरी तरह से बात खुल गई है, और हर कोई जो है वो भारत को कोस रहा है कि वहाँ जहाँ जेनोसाइड हो रहा है वहाँ आप ऐसे हथियार और सामान कैसे भेज सकते हो। ये एक सवाल सबसे बड़ा हुआ है, और उसी की वजह से गैस और तेल की कमी भारत में दिखाई देती है। आम जनता से मेरा ऐलान है कि आपने सवाल करना शुरुआत करना चाहिए। भारतीय जनता पक्ष के जितने भी पदाधिकारी हैं उनसे, और नरेंद्र मोदी, इनसे भी आपने सोशल मीडिया के माध्यम से सवाल पूछना चाहिए
कि ये जो बात हमने बताई ये सही है गलत है, और वजह क्या है कि आपने देश की फॉरेन पॉलिसी क्यों बदली है, कि जिसका नतीजा आज भारतीय भोग रहे, ऐसी एक परिस्थिति है। मैं उम्मीद करता हूं कि लोग भारतीय जनता पक्ष से सवाल करना शुरुआत करेंगे, और धर्म की राजनीति का जो चोला पहना हुआ है उसके नीचे क्या चल रहा है, एक बात की उजागर मैंने आपके सामने की दी है। आप पूछिए। मैंने जैसे कहा कि इटली जाने का उनका मकसद था कि 4 शिप्स जो भारत ने मेडिटेरियन से हायर किए थे वो इटली की गवर्नमेंट ने पकड़े हुए हैं, और इटली की गवर्नमेंट का सीधा सीधा पॉलिसी है कि हमारे यहाँ से कोई भी माल इज़राइल को जाएगा नहीं, क्योंकि वो जेनोसाइड कर रहे हैं, और इसलिए उन्होंने माल रोका है। अब भारत को ये डर है कि अगर इस बात को अगर दुनिया के सामने आ गई तो देश की छीतू तो होगी, लेकिन सरकार से पूछना भी शुरुआत होगा, और इसलिए इस बात को छुपाने के लिए वो विनती करने के लिए इटली के प्राइम मिनिस्टर के पास पहुंचे, ऐसी एक परिस्थिति है। मैंने जैसे कहा कि दूसरा, जिस कंपनी का अधिकारियों को जेल में भेजा है उसके पेपर्स किसी भारतीय को ना मिले, ये 2 चीज़ें के लिए उनका इटली दौरा असली था। ये नॉर्वे और हॉलैंड जो है वो स्मोक स्क्रीन था। देखिए ये उनकी मेलोडी मांगने का जो ये था कि भैया जो मैंने गलत किया उसको तुम छुपाओ, ये उनकी मेलोडी चॉकलेट थी। इटलीमध्ये 2 संघटना आहेत, त्या पोर्ट्रसमध्ये त्या पोर्टवरती काम करतात. त्यांचं नाव जे आहे ते बॉयकॉट, डिसइन्व्हेस्ट अँड सप्लाय असं त्यांचं असणारं नाव, BDS असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. ही एक मूव्हमेंट आहे, आणि दुसरी जी आहे ती नो हार्बर फॉर जेनोसाइड, NHB. या दोन्हीही संघटना पॅलेस्टाईनमध्ये हल्ले चाललेले आहेत ते इस्रायलकडून चाललेले आहेत, आणि म्हणून इस्रायलला कुठलंही हत्यार किंवा मिलिटरी ग्रेडेड मटेरियल हे जाऊ नये याचं असताना ते त्या ठिकाणी लक्ष देतात. या 2 संघटनेच्या लक्षात आलंय की भारत प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील हे सप्लाय करत आहे. त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सप्लाय करणारी कंपनी जी आहे ती लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, महाराष्ट्र, औरंगाबाद, जालना असं त्यांनी तिचं नमूद केलेलं आहे. या कंपनीच्या माध्यमातून 4 शिपमेंट्स गेलेल्या आहेत, त्या इटलीमध्ये पकडण्यात आलेल्या आहेत, आणि इटलीचं गव्हर्नमेंट ते सोडत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टीने हे भारताला अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी चुकीचं केलेलं आहे, ते लपवण्यासाठी त्यांनी एक स्मोक स्क्रीन तयार केला की मी हॉलंडला चाललोय, नॉर्वेला चाललोय, आणि येता येता मी इटलीला जाणार, असं त्यांनी जो स्मोक स्क्रीन केला त्याचा खरा अर्थ त्यांना इटलीला जायचं होतं. 2 मुद्दे होते. एक, जसं मी म्हणालो की ह्या ज्या बोटी पकडण्यात आलेल्या आहेत, ज्या बोटी सोडवण्यात याची त्यांची असणारी मागणी आहे, आणि दुसरं जे आहे ते याच लक्ष्मीच्या एका सबसिडरी कंपनीने फॉर एव्हर केमिकल नावाचं असणारं केमिकल तयार केलं. त्याची फॅक्टरी त्यांनी इटलीमध्ये उभी केली, आणि ही उभी केल्यानंतर इटलीमध्ये त्या सगळ्या मालकांना असणारा जेल झालेली आहे. हीच फॅक्टरी लक्ष्मी इंडस्ट्रीजने विकत घेऊन रत्नागिरीमध्ये उभं करतात आहेत, अशी परिस्थिती आहे.
त्याचे कोर्टाचे केस पेपर्स मिळू नये ही विनंती असताना आपले प्राईम मिनिस्टर इटलीच्या प्राईम मिनिस्टरला करत होते, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एका दृष्टीने असणारं ज्याला म्हणता येईल की भीक मागू कार्यक्रम असा असणारा पंतप्रधानाचा हा दौरा होता, की ज्या बोटी आहेत त्याची तुम्ही माहिती रिलीज करू नका. आणि दुसरं, ही जी फॅक्टरी विकत घेतलेली आहे याचं ज्या इटलीच्या कोर्टामध्ये केस चालली आणि त्यांना असणारं जन्मठेप झालेला आहे, त्यांचे कुठलेही पेपर्स मिळू नये अशी असणारी परिस्थिती आहे. हा दौरा भारताच्या हिताचा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही, परंतु जगामध्ये या दोन ऑर्गनायझेशननी ही बातमी पसरलेली आहे. फक्त भारतातल्या वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या आलेल्या नाहीत. दुःखाने आणि खेदाने त्या ठिकाणी म्हणावं लागतंय. इंटरनॅशनल सगळ्या याच्यावरती आहे. भारताला आता असणारं जे क्रूड ऑइल यायला पाहिजे होतं, त्याच्याच बरोबर असणारं LNG यायला पाहिजे होती. वॉर चालू असताना व्यवस्थित येत होतं, पण वॉर संपता तुटवडा आपल्याला असताना भारतामध्ये दिसायला लागलाय. याचं कारण की नरेंद्र मोदीच त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या. एस्टीम फाईलमध्ये नाव आल्यानंतर ते विचित्र वागायला लागलेत अशी परिस्थिती आहे. मिलिटरी ग्रेडेड मटेरियल भारताकडून इस्रायलला पोचवणं हे हे अमेरिकेला चांगलं वाटलं असेल, पण जिथून आपल्याला गॅस येतो आणि जिथून आपल्याला तेल येतो त्या देशांकडून असताना नाराजी व्यक्त झाली आणि ती नाराजी आपल्याला दिसते की त्यांनी जहाजं भरलेली आहेत पण सोडलेली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. फर्टिलायझर सुद्धा भरलेला आहे, सल्फर सुद्धा भरलेला आहे, पण ते जहाजं सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिथल्या सरकारला माहिती आहे की भारतीय जनता ही पॅलेस्टाईन आणि इराण बरोबर आहे. सरकार फक्त असणारं इस्रायल बरोबर आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, आमदाराला, मंत्र्याला विचारायला सुरुवात केली होती की बा आपण दोन्हीही देश सामंजस्याने राहिलं पाहिजे, ही भूमिका आपण घेतली होती. आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहिलो होतो. अचानकपणे असणारं परदेशी धोरण बदलून आपण पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने झुकलेलो आहोत. हे का झुकलो याचा असणारा खुलासा हा मागितला पाहिजे. धार्मिक दृष्टिकोनातून असणारा भारतीय जनता पक्ष सगळा प्रचार करत असतो, तो बाजूला ठेवून आपण असणारा हा जगण्या मरण्याचा प्रश्न जो आलेला आहे तो मला वाटतं महत्त्वाचा आहे. कारण का आज रशिया सुद्धा असेल आपल्याला असणारं मदत करायला तयार नाही आहे. चीन याचं सुद्धा असणारं प्रेशर टाकायला भारतावरती सुरुवात करायला लागलेली आहे. तेव्हा चारही बाजूनी आपण असणारा घेरला जातो अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे धोरण का बदललं आणि चोरी छुपे तुम्ही असणारा इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का प्रोव्हाइड करताय हा विचारलं पाहिजे असं माझं सर्व भारतीयांना आव्हान आहे. राजकीय पक्ष इथले असणारे सुद्धा विचारतील असं मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. दुर्दैवाने आणि खेदाने मला म्हणावं लागतं, जे काम इथल्या विरोधी पक्ष नेत्याचं असलं पाहिजे ते दुर्दैवाने विरोधी पक्ष नेता हा ते करतच नाही आहे. इटलीच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्याच्या आजी आज्याच्या घरातून असणारं सगळं माहिती आलेली आहे आणि जगाला पुरवल्या जाते. तेव्हा निश्चितपणे नातवाला सुद्धा पुरवल्या गेली असेल, पण नातवाने असणारं ते काही उचललं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आमच्यासारख्यांना असणारं रिजनल पार्टीजला नॅशनल इश्यूज उभे करून डिबेट सुरुवात करावा लागतो. ही ही आता आमच्यावरती आलेली पाळी असं मी त्या ठिकाणी मानतो.
कारभारामध्ये भारताची प्रतिमा जी आहे ते जपण्याचं काम देशाबाहेर मोदी करतायत. त्याच्यावरती मला कॉमेंट्स करायचे नाहीत, कारण का एकदा कधीतरी बोलेल की बोलता भिडू कोण आहे तो. असं काय होतंय? वेगळी प्रेस घेतो मी. याच्यावरती आहे काय कोणाचं अजून काही? एप्रिल फाईलच्या दबावामुळे देश मोदींवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असं काय आहे एप्रिल फाईल मध्ये काय असेल की जेणेकरून देशाचं परराष्ट्र धोरण असेल ते सगळं मी तुम्हाला असणाऱ्या PNBचे 2 नोटिफिकेशन हे करायला सांगतो. एक ॲग्रिकल्चरला 2005 साली PNBने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काढलेलं स्टेटमेंट, आणि आत्ता माझ्या अंदाजानं मार्चमध्ये 2026ला काढलेलं स्टेटमेंट ते बोलकं असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण मी ह्याच्यावरतीच प्रश्न घेणार आहे, दुसरं कुठच्या ह्याच्यावरती नाही. पेट्रोल गॅस सगळ्या जी परिस्थिती निर्माण झाली देशात, तुम्ही कसं पाहता पुढे काय होईल? मग असं पॅनिक सिच्युएशन, मोदी साहेब म्हणतात की पेट्रोल माझ्या अंदाजाने माझी आपण मे मध्ये आहोत. माझी मार्च महिन्याची प्रेस कॉन्फरन्स जर कोणी काढली मुंबईतली, तर त्या ह्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तिथं असताना नमूद केलं होतं. आता असताना मोदी म्हणतात आहेत की प्रिपेअर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. माझं म्हणणं असं आहे की गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल आणि खत याचा भाव आकाशाला भिडणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळं एकाच व्यक्तीचं काम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय, आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. कॅबिनेट ही त्यांच्याबरोबर नाही अशी असणारी परिस्थिती आहे, पण कोणीच बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. पूर्वी पेट्रोल डिझेल तर ठीक आहे की डिपेंडन्सी आपली दुसऱ्या देशांवर, ते हे पण म्हणतात सोनं पण विकत घेऊ नका, त्याचं काय कारण असेल? मोदींच्याच भाषेत बोलायचं झालं म्हणजे चिदंबरमनी ज्यावेळेस लोकांना सजेशन केलं होतं त्यांनी की बा सोनं विकत घेऊ नका, त्यावेळेस मोदींचंच भाषण होतं, महिलांना उद्देशून होतं की काँग्रेस पक्ष तुमचं मंगलसूत्र सुद्धा चोरून घेते. तेव्हा मोदींना त्याच भाषणाची आठवण करून देतोय की तुम्ही लोकांना म्हणताय की सोनं खरेदी नका, त्याचा अर्थ तुम्ही असणारा महिलांना असं म्हणताय की लग्नामध्ये मंगलसूत्र घालू नका, हाच त्याचा अर्थ होतो. डॉलरच्या तुलनेत रुपया पडत चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल देताना टंचाई आहे, गर्दी आहे, लोकांमध्ये नाहीच आहे. म्हणजे वाशिम जिल्ह्यातलं मी सांगू तर त्याच्यातले 42 पंप आहेत. 42 पंपापैकी 3च पंप आहेत की ज्याच्यावरती पेट्रोल मिळतं, उरलेल्या याच्यावरती नाही. प्रश्न असा आहे की क्रूड ऑइल पाठवायला सगळेच तयार आहेत. भारताला क्रूड ऑइल प्रोव्हाइड करायला सौदीही तयार आहे, UAE तयार आहे, इराणही तयार आहे, इराकही तयार आहे आणि रशियाही तयार आहे. त्या नाही असं नाही, परंतु मोदी आडलेला आहे. जे न्यूट्रल आपलं धोरण होतं ते न्यूट्रल धोरण संपून त्यांनी असणारं प्रो इस्रायल हे जे धोरण घेतलेलं आहे, या प्रो इस्रायल मुळे शिप्स आपल्याकडच्या गेलेल्या तेलाने भरलेले आहेत, गॅसने सुद्धा भरलेले आहेत, फर्टिलायझरने सुद्धा भरलेले आहेत, सल्फर लागतं आपल्या इथं तेही भरलेले आहेत. एवढंच आहे की त्यांनी होल्डवरती ठेवलेला आहे. याला जबाबदार एकमेव नरेंद्र मोदी, दुसरं कोणीच नाही. याने किंवा लोकांनी असताना मोदीला विचारलं पाहिजे की देशाच्या हिताचं धोरण जे होतं ते तुम्ही बदललत का? आणि दुसरा प्रश्न असा विचारला पाहिजे त्यांनी लोकांनी
की एस्टीन फाईलमध्ये तुमचा फक्त उल्लेख आहे, त्याच्या पुढे अजून काही आहे का? का आजही ट्रम्प असं म्हणतो 24 तासात ह्याला मी उद्ध्वस्त करू शकतो. तेव्हा हा मोदीना 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे असणारं एस्टीन रेकॉर्ड सगळा अमेरिकेकडे आहे. तेव्हा लोकांनी विचारायला सुरुवात केली पाहिजे की खरंच तुमच्यावरती दबाव येतोय का? दबाव येत असेल तर देशाला महत्व द्यायचं की मोदीला महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. नाही मात्र आता मग भाजपचे नेते मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत. कोणी ट्रेननं प्रवास करतोय, कोण चालत बुलेटवर जातंय कोणी. आपण पाठीमागे 100 गाड्या असतात ना. काय मी तुमच्या बोलण्यात असं जाणतंय की एकटे मोदींमुळे देशाची आज ही अवस्था झाली. तर तुम्ही संघाला सूचित करणार का बाबा हे बदला नाही तर देश खड्ड्यात जाईल? संघाला खड्ड्यात जायचं असेल तर जाईल. वॉर्निंग करायचं जसं आहे, मी वॉर्निंग मार्च महिन्यामध्ये केलं होतं. बँकेचा प्रॉब्लेम येईल, फर्टिलायझरचा प्रॉब्लेम येईल, गॅस आणि याचं येईल, डिझेल पेट्रोलचा प्रॉब्लेम होईल, लेआउट व्हायला सुरुवात होतील आणि अनेक फॅक्टरीज बंद होतील, अशी असणारी परिस्थिती आहे. कॉर्पोरेट पार्टी तुम्ही बघितलंच असेल सोशल मीडियावर लोकांचा अनरेस्ट किती त्यात अंदेश बाहेर पडला त्याच्यातून. नंतर ते त्याच्यावर account ban बंद केलं केलं भारतामध्ये. बॅन केलं त्याच्यावर. अबे असे तुम्ही आता कितीही बॅन केलं तर लोकांच्या मनातून तुम्ही बॅन केलं का? कागदोपत्री तुम्ही बॅन करा ना, लोकांच्या मनामध्ये ते आहेच, ते बाहेर पडणार. असं पण आहे की बरेचदा असे जेव्हा प्रॉब्लेम होतात ना, असे जेव्हा प्रॉब्लेम होतात त्यावेळेस प्राईम मिनिस्टर आपल्या दुसऱ्या देशावरती दौरे करतात. म्हणजे नागालँड बघा तुम्ही, त्यावेळेस पण ते बाहेरच होते. आता हे सीजीआयच्या वक्तव्यानंतर सुद्धा ते बाहेरच आहेत. तर काय असं असावं? सीजीआयने सरळ सरळ माझ्या दृष्टीने यंगर जनरेशनची माफी मागितली पाहिजे. तेवढे सीजीआयला गट्स असले पाहिजेत की अनावधानाने माझ्याकडून गेलं. जो काही पेटिशनर होता त्याला उद्देशून होतं त्या ह्याच्यामध्ये. ते पेटिशन बरोबर नव्हतं हे मीही कबूल करतोय त्याच्यामध्ये. पण जनरलाइज जे झालं त्याच्याबद्दल असणारं त्यांनी माफी सरळ सरळ मागितली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचा काही कमतरता होणार नाही. उलट त्यांच्याबद्दलची इज्जत ही वाढेल. त्याच्यामुळे खुलासा करत त्यांनी बसू नये. नीटची बघितलं असेल पेपर फुटेज अख्ख्या देशातले सगळे युवक हे doctor थँक्यू. नंतर बोलू. याच्यावर तर संपलं. थँक्यू. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी